पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा आत्ता जस्ट रिझल्ट लागलेला आहे फर्स्ट सेमिस्टरचा आणि थर्ड सेमिस्टरचा, जिथं की डिसिजन सायन्सचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट होता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट सेशनला बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, डिसिजन सायन्समध्ये खूप चुका केलेल्या आहेत. त्या चुकामुळं त्यांना आज बॅकलॉग लागलेला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी आज आपण एक डेमो क्लास घेऊन आलेला आहे आणि ह्या डिसिजन सायन्सच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की कशाप्रकारे प्रॅक्टिस केली पाहिजे, कशाप्रकारे क्वेश्चन्स चालू केले पाहिजेत, कशाप्रकारे क्वेश्चन स्टार्ट केले पाहिजेत आणि कशाप्रकारे ओव्हरऑल प्रॅक्टिस ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा डिसिजन सायन्स इझी जाईल. कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, कशाप्रकारे करायच्या आहेत, ते सर्व आपण इन डिटेल बघणारच आहोत. त्याच्या अगोदर बघा, डिसिजन सायन्स ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग लागलेला आहे त्याच्यासाठी आपण एक डेमो क्लास घेऊन आलेलं आहे. त्या डेमो क्लासमध्ये बघणार आहेत की आपण कशाप्रकारे आपल्या क्लासेसमध्ये शिकत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, डिसिजन सायन्स हा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. जेणेकरून तुम्हाला ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचं असेल तर डिसिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट यू हॅव टू टेक इन युअर डे टू डेज लाईफ. तर डिसिजन घेण्यासाठी आपल्याला मल्टिपल फॅक्टर्स बघावं लागतात. तर आज आपण बघा एक ट्रान्सपोर्टेशन नावाची कन्सेप्ट आहे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये कशाप्रकारे प्रॉब्लेम्स येतात, कशाप्रकारे क्वेश्चन्स येतो. दरवर्षी आपल्याला मेजॉरिटी ऑफ द टाईम हे 5 मार्क्सला क्वेश्चन्स येतो आणि आपल्याला जर याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये 3 टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत जे की आपण बघणारच आहोत. तर त्यामध्ये जर 2 टाईप्स विचारले तर आपल्याला ऑलवेज हा 10 मार्क्सला क्वेश्चन येतो, जे की आत्ताच रिसेंटली जे तुमचा पेपर झालेला आहे फर्स्ट सेमिस्टरचा आणि थर्ड सेमिस्टरचा, त्यामध्ये आपल्याला हे 10 मार्क्सला ट्रान्सपोर्टेशनचा क्वेश्चन्स आला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे ट्रान्सपोर्टेशनचा क्वेश्चन्स कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. बघा एक बेसिक तुमच्यासमोर एक क्वेश्चन्स घेतलेला मी, त्या क्वेश्चन्सला आपण आता इन डिटेल ब्रेकडाऊन करणार आहोत. बघा कशाप्रकारे क्वेश्चन्स असतो. हे बघा तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल, या क्वेश्चन्समध्ये कशाप्रकारे क्वेश्चन दिलेला आहे बघा. जस्ट डिटरमाइन द इनिशियल फिजिबल सोल्युशन फॉर द फॉलोइंग ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम युझिंग नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. बघा नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडने आपल्याला हे ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्या अगोदर एक ब्रीफ इंट्रोडक्शन बघूया, व्हॉट इज ट्रान्सपोर्टेशन. बघा ट्रान्सपोर्टेशन काय असतो आणि आपल्याला का गरज असते. ट्रान्सपोर्टेशन काय असतो बघा. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे समजा ए लोकेशन आहे, ए लोकेशन टू आपल्याला बी लोकेशन माल पाठवायचा आहे. ठीक आहे, बी लोकेशनला आपल्याला जर माल पाठवायचा असेल तर आपण कसं पाठवतो, ट्रान्सपोर्टेशन बाय युझिंग एनी मेथड. तुमचं बाय रोड असेल, बाय एअर असेल, बाय रेल्वे असेल, एनी बाय वॉटर असेल, एनी काइंड ऑफ ट्रान्सपोर्टेशन मेथड असेल तर आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं तर ते आपल्याला ट्रान्सपोर्टेशन लागत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो कंपनीसमोर की ट्रान्सपोर्टेशन करायचं, तर ट्रान्सपोर्टेशन करत असताना त्यांच्यासमोर एकच ऑब्जेक्टिव्ह असतं. काय ऑब्जेक्टिव्ह असतं बघा त्यांच्यासमोर, की ऑलवेज ट्रान्सपोर्ट विथ मिनिमम कॉस्ट. काय मिनिमम कॉस्ट इज देअर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया. बघा कमीत कमी कॉस्टिंगमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचा असतो. ए लोकेशन टू बी लोकेशन, बी लोकेशन टू सी लोकेशन, किंवा मेन कंपनीचं जे वेअरहाऊस आहे तिथनं कस्टमरपर्यंत पाठवायचे तर डिफरंट सप्लाय चेन आपले त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. त्या सप्लाय चेनला आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचा असतो. तर मल्टिपल वेने ट्रान्सपोर्टेशन असू शकतं, डायरेक्ट डी टू सी असू शकतं, किंवा बिझनेस टू बिझनेस असू शकतो, किंवा बी टू सी असू शकतो, किंवा बी टू बी असू शकते. एनी काइंड ऑफ आपल्याला ट्रान्सपोर्टेशन असते, ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे तर मिनिमम कॉस्ट इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. तर आता बघा ट्रान्सपोर्टेशन तर बेसिकली आपल्याला माहीत झाले की आपल्याला माल एका लोकेशन टू दुसऱ्या लोकेशनपर्यंत पाठवायचा आहे. तर पाठवत असताना आपल्याला 3 मेथड असतात. ऑलवेज ट्रान्सपोर्टेशन जेव्हा सॉल्व्ह करायचा असतो आपल्याला, युनिव्हर्सिटीने आपल्याला 3 मेथड्स दिलेले आहेत. तर ते कोणते 3 मेथड्स आहेत बघा. सगळ्यात फर्स्ट मेथड आहे आपली नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड आहे. देन आपल्यासमोर LCM आहे, लिस्ट कॉस्ट मेथड आहे. त्यानंतर आपल्यासमोर आहे व्हॅन ओगेल्स अप्रॉक्सिमेशन मेथड. आता हे ट्रान्सपोर्टेशनचे टाईप्स आहेत. ह्या वेने आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो गुड्स. तर ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला NWCM विचारले, नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. आता हे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, स्टेप बाय स्टेप ॲक्च्युअली एक्झाममध्ये कसं आन्सर लिहिलं पाहिजे ते आपण आता स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. बघा सगळ्यात पहिल्यांदा नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड म्हणले. आता कुठलाही ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम असेल तर एक सगळ्यात पहिली कंडिशन असते की फर्स्ट कंडिशन काय असते, प्रॉब्लेम बॅलन्स आहे की अनबॅलन्स आहे चेक करायचा असतो. आता कसं करणार बॅलन्स आहे की अनबॅलन्स चेक. सगळ्यात पहिल्यांदा जे तुम्हाला सप्लाय दिलेला असतो आणि जे डिमांड दिलेला असतो त्यामध्ये त्याची सगळ्याची ॲडिशन करायची. बघा हे 5 + 8 + 7 + 14 ह्याची टोटल करा, किती येते बघा. 5 आणि 8 13, 13 7 आपल्याला 20, 20 आणि 14 34. याची किती आली ॲडिशन, डिमांडची टोटल 34 आली. तशीच सप्लायची ॲडिशन चेक करा. सप्लायची ॲडिशन किती आहे आपली, 7 आणि 9 किती झाले आपले 16, 16 आणि 18 किती झाले 34. म्हणजेच
म्हणजेच काय, आपलं डिमांड इज इक्वल टू सप्लाय आहे. डिमांड इज इक्वल टू सप्लाय. जेव्हा केव्हा डिमांड इज इक्वल टू सप्लाय असते त्यावेळेस आपला हा प्रॉब्लेम बॅलन्स प्रॉब्लेम असतो. काय असतो, हे बॅलन्स्ड प्रॉब्लेम असतो. जेव्हा केव्हा आपला हा प्रॉब्लेम बॅलन्स असतो तेव्हाच आपण पर्टिक्युलरली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ शकतो. जेव्हा तुमचा हा प्रॉब्लेम अनबॅलन्स असतो तेव्हा आपण याला बॅलन्स करावं लागतं. आता काय कसं करायचं बघा. सगळ्यात पहिली गोष्ट, फॉर एक्झाम्पल इथं 8 दिलेलं आहे. 8 दिल्यानंतर याची टॅली आपली हे 35 होते. जेव्हा 34 इज नॉट इक्वल टू 35 त्यावेळेस हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम आपला काय असणार आहे, अनबॅलन्स प्रॉब्लेम असणार आहे. बघा, जेव्हा डिमांड आणि सप्लाय एकमेकासोबत मॅच नसणार आहे त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला आपल्याला काय म्हणायचं असतं, अनबॅलन्स प्रॉब्लेम. जेव्हा डिमांड इज इक्वल टू सप्लाय 35 और 34 इक्वल टू 34 तेव्हा आपली डिमांड सप्लाय मॅच आहे, दॅट इज द बॅलन्स प्रॉब्लेम. आणि जेव्हा केव्हा एनी काइंड ऑफ ट्रान्सपोर्टेशनचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तेव्हा आपल्याला डिमांड हे सप्लायच्या बरोबर असणं इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय प्रॉब्लेमच सॉल्व्ह करू शकणार नाही. तर आता बाय चान्स आपल्याला काय दिलेलं आहे, ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये हे डिमांड आणि सप्लाय मॅच आहे म्हणजे बॅलन्स प्रॉब्लेम आहे. अनबॅलन्सचा बॅलन्स आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये. तर आता फर्स्ट ऑफ ऑल बघा आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं हे पर्टिक्युलर प्रॉब्लेम. आता ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ऑलवेज स्टार्ट विथ द कंडिशन्स. काय कंडिशन्स आहेत, सगळ्यात पहिलं लिहायचं, टू कंडिशन्स आर टू बी सॅटिस्फाईड टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ठीक आहे, कोणत्या दोन कंडिशन्स आहेत सगळ्यात पहिलं लिहून घ्या. फर्स्ट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट. ऑलवेज कंपनीचं काय क्रायटेरिया असतं मी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी कॉस्टिंगमध्ये त्यांना हे ट्रान्सपोर्ट करायचं असतं गुड्स. देन सेकंड कंडिशन ऑलवेज असते, डिमांड मस्ट बी इक्वल टू सप्लाय. म्हणजे डी मस्ट बी इक्वल टू एस, डिमांड इक्वल टू सप्लाय पाहिजे. आता हे जर असेल तरच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बघा आता याची टॅली केली आपण, किती आली 34. याची पण टॅली केली 34 आली. म्हणजे डिमांड इक्वल टू सप्लाय 34 इज इक्वल टू 34. हेन्स द प्रॉब्लेम इज बॅलन्स. प्रॉब्लेम आपला बॅलन्स आहे आपल्याला समजलेला, कारण डिमांड इक्वल टू सप्लाय. आता याच्यानंतर ऑलवेज आपल्याला काय करायचं असतो बघा, हे डिमांड इक्वल टू सप्लाय झाली. यानंतर आता आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचा रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. बघा आता सॉल्व्ह करण्यासाठी हे प्रॉब्लेमला मी जरा झूम करतो. ठीक आहे, आता बघा हे तर दोन कंडिशन्स लिहून घेतले आपण. ते कंडिशन्स लिहून घेतल्यानंतर आता आपल्याला डिमांड आणि सप्लाय मॅच करायचा असतो. जे आता हे याची 34 आली बेरीज, याची 34 आली, इथं सगळ्यात पहिले ह्या बॉक्समध्ये लिहून घ्यायची. 34 म्हणजे जे कॉमन फिगर असेल ते ह्या बॉक्समध्ये लिहून घ्यायचे. आता जर आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल म्हणजे हे S1 सोर्स 1 टू डेस्टिनेशन 1, सोर्स 1 टू डेस्टिनेशन 2. आता हे डेस्टिनेशन्स आहेत आपले, काय आहेत हे डेस्टिनेशन्स आहेत आणि हे सोर्स आहेत. ठीक आहे, इथं पण दिले सोर्स अँड डेस्टिनेशन्स. ठीक आहे, आता ह्या सोर्सेसपासून ह्या डेस्टिनेशनपर्यंत माल पोहोचवायचा. तर हे जे आहेत ना हे तुमचे काय आहेत, कॉस्टिंग्स आहेत. हे सगळ्यात कॉस्टिंग आहे. याच्यातली कुठली कॉस्ट आपल्याला कमीत बसते ते आपल्याला बघायचं असतं. बघा सगळ्यात पहिल्यांदा ऑलवेज स्टार्ट विथ द फर्स्ट कॉलम. जसं नॉर्थ वेस्ट दिसेल तुम्हाला, बघा हे नॉर्थ वेस्ट जर दिसेल तर बघा हे नॉर्थ आणि वेस्ट ही स्टार्ट होतं. म्हणजे हे जे वेस्ट साईडला आहे आणि हे जे नॉर्थ साईडला आहे, म्हणजे फर्स्ट बॉक्स जे येतो ऑलवेज स्टार्ट विथ दॅट बॉक्स. बघा पहिल्या बॉक्सपासून आपल्याला नॉर्थ वेस्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नॉर्थ वेस्टचा प्रॉब्लेम आपण आयडेंटिफाय केला. बघा आता ह्या पर्टिक्युलर बॉक्सपासून स्टार्ट करत असताना त्या पर्टिक्युलर बॉक्सला सप्लाय किती आहे, 7 आहे. डिमांड किती आहे, 5 आहे. बघा सप्लाय आणि डिमांड आपल्याला चेक करायचा असतो. जे दोन्हीपैकी लोवेस्ट असेल त्याला आपल्याला कन्सिडर करायचं असतं. आता बघा डिमांड आहे 5, सप्लाय आहे 7. आता ह्याच्या दोघांपैकी लोवेस्ट कोण आहे असं क्रॉस करायचं. बघा हे फर्स्ट घ्यायचं आणि हे
सेकंड, म्हणजे असं आपल्याला 90 डिग्री अँगलमध्ये चेक करायचा असतो. 90 डिग्री अँगलमध्ये चेक केला आपण. आता याचे लोवेस्ट 5 आहे आणि याचं काय आहे 7 आहे. तर काय करायचं, ऑलवेज लोवेस्ट फिगर घ्यायचं. आपल्याला काय करायचं, ऑलवेज लोवेस्ट फिगर इथं लिहायचं असतं. कसं लिहिणार बघा, हे जे 19 आहे त्याच्या इन ब्रॅकेट करायचं आपल्याला वरती, रेस्ट टू द पॉवर जसं करतो रेस्ट टू द आपल्याला करायचं आहे आणि जे लोवेस्ट फिगर आहे ते लिहायचे. आता इथं 5 आणि 7 दोन्हीपैकी लोवेस्ट काय 5 आहे, ते 5 घेतलं आपण. आता काय करायचं, हे 5 जे घेतले आपण ह्या दोन्ही सप्लाय आणि डिमांडमधनं मायनस करायचं. म्हणजे 7 - 5 उरलं किती 2, हे 5 - 5 उरलं किती 0, संपलं. जेव्हा केव्हा एखादा पर्टिक्युलर रो किंवा एखादा कॉलम 0 येतो त्याला लगेच स्क्रॅच आउट करून टाका. आता बघा हे माझं 0 आलंय, मी संपलं, मी याला स्क्रॅच आउट करून टाकले. आता नेक्स्ट जिथं काय उरलेलं आहे, आता समजा इथं तुम्हाला 2 उरले, आता हे 0 झालं तर मी इथून इकडे मूव्ह ऑन करणार. जे काही उरलेलं आहे त्याच्याकडे आपल्याला मूव्ह ऑन करायचं. म्हणजे आता हे स्ट्राईक आउट झाले. आता पुढचा नंबर आहे माझा 30. ठीक आहे, जर समजा इथं तुमचं 1 उरलं असतं आणि इथं 0 झालं असतं तर हे 0 कॅन्सल आउट झालं असतं, खाली मूव्ह ऑन केलं असतं तुम्ही. ठीक आहे, बट आता आपल्याला इकडं उरलेलं आहे त्यामुळे आपण काय करतोय, इकडं मूव्ह ऑन करतोय. आता इकडं मूव्ह ऑन करण्यासाठी आपल्याला बघा इथं आहे बेस तुमची अमाऊंट 30. आता ह्या 30ला तुमच्याकडे सप्लाय आहे 2चा आणि डिमांड आहे 8ची. ठीक आहे, सप्लाय आणि डिमांड आपल्याला काय म्हणलं मी, ऑलवेज काय करायचं, राईट अँगलमध्ये आपल्याला चेक करायचा असतो. ठीक आहे, देन चेक केलेला आहे आपण. आता ह्याची डिमांड आहे 8 आणि याचं सप्लाय आहे 2. लोवेस्ट काय 2 आहे. 2 आहे म्हणजे इथं मी काय करणार, इन ब्रॅकेटमध्ये 2 लिहून घेणार. तर इथं मी इन ब्रॅकेट 2 लिहिलेलं आहे. आता हे 2 लिहिल्यानंतर काय करायचं, ऑलवेज आपल्याला जे नंबर आपण घेतलेला आहे सप्लाय आणि डिमांडमधनं मायनस करायचं. 2 - 2 0, 8 - 2 6. आता 0 इकडं आलं त्यामुळं मी आता हे कॅन्सल केलं होतं, आता हे कॅन्सल करणार. जे काही रो किंवा कॉलम 0 येईल तेव्हा आपल्याला कॅन्सल आउट करायचं. कॅन्सल आउट केलं. आता बघा खाली 6 उरलेला आहे त्यामुळं मी आता इकडे मूव्ह ऑन होणार, खाली मूव्ह ऑन होणार. आता ह्या 8 नंबरकडे मूव्ह ऑन येणार. ठीक आहे, इकडे 0 झाल्यामुळे इकडे तर जाऊ शकत नाही, खाली उरले खालच्याकडे जाणार. ठीक आहे, आता ह्या पर्टिक्युलर 8 साठी माझ्याकडे सप्लाय आहे 9, डिमांड आहे 6. ठीक आहे, डिमांड आणि सप्लाय मध्ये लोवेस्ट कोण आहे 6, मी इन ब्रॅकेट घेतलं 6. चलो, आता ह्या 6 मधनं आणि ह्या 9 मधनं मायनस करा. 6 - 7 0, 9 - 6 3. आता हे बघा 0 झालंय त्यामुळे हे पण कटलं माझं, हे पण कटलंय. आता नेक्स्ट इकडे उरले त्यामुळे मी इथून इकडे मूव्ह ऑन करणार कारण इथे 3 उरलेला आहे. आता ह्या 15 साठी डिमांड आहे माझी 7, सप्लाय आहे माझं उरलेला किती 3. लोवेस्ट काय 7 आणि 3 मध्ये 3 उरले माझं, 3 घेतलं. आता 7 - 3 4, 3 - 3 0. आता हे 0 झालंय त्यामुळे याला पण कट करा. चला कट केलं. आता इथं 4, इथून मी इथं मूव्ह ऑन होणार कारण खाली 4 उरलेलं आहे माझ्याकडे. आता ह्या 20 साठी मला डिमांड आहे 4, सप्लाय आहे 18. दोघांपैकी लोवेस्ट काय 4 आहे. ठीक आहे, आता ह्या दोघांना मायनस करा. 18 - 4 बघा, हे 18 - 4 हे 14 येतं आपल्याकडे. ठीक आहे, आता बघा शेवटचा जे बॉक्स उरलंय तुमचं, ऑलवेज हे डिमांड आणि सप्लाय सेमच येतं. ऑलवेज डिमांड आणि सप्लाय सेम यायलाच पाहिजे. बघा ह्या 25 साठी डिमांड आहे 14, सप्लाय आहे 14. जे उरलं ते लिहून घ्या. 14 - 14 0, 14 - 14 0. जेव्हा आपण क्रॉस करतो दोन्ही एकातनं मायनस करतो, ठीक आहे, तेव्हा 0 आली पाहिजे. आता हे झालं बेसिकली आपलं सोल्युशन. ठीक आहे, हे सोल्युशन झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, फायनली ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढायचं. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कसं काढणार बघा, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इक्वल टू, आता जे काय आपण घेतलंय व्हॅल्यूज बघा, काय काय व्हॅल्यू घेतले आपण बघा. बेस व्हॅल्यू किती आहे तुमची 19, इंटू ब्रॅकेटमध्ये काय करायचं, जे व्हॅल्यू घेतले त्याला आपण मल्टिप्लाय करायचं. 19 × 5. ठीक आहे, आता हे 30 × 2 करायचं. ठीक आहे, हे 8 × 6 करायचं. जे जे व्हॅल्यूज आपण घेतलेले आहेत कंसामध्ये ते व्हॅल्यूज सोबत बेस व्हॅल्यू सोबत मल्टिप्लिकेशन करायचं. हे बघा 15 × 3. ठीक आहे, हे 20 × 4, हे 25 × 14. याचं कॅल्क्युलेशन करा. कसं करणार बघा, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इक्वल टू 19 × 5 प्लस 30 × 2. जे जे व्हॅल्यूज आपण घेतलेले आहेत ब्रॅकेट त्याच व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, 30 × 2 प्लस 8 × 6. ठीक आहे, ॲडिशन करा. एक व्हॅल्यू घेतली की ॲड करायचं, दुसरी व्हॅल्यू घेतली की ॲड करायचं. 15 × 3 प्लस आता 20 × 4 प्लस आता 25 × 14
ठीक आहे, अजून काय राहिलं का बघा, किती व्हॅल्यू झाल्या 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. हे तर झालं आपण जशाच त्याचं व्हॅल्यू घेतले. आता आपण जे व्हॅल्यूज घेतले ते करेक्ट आहेत का नाही एक क्रॉस व्हेरिफिकेशन करायसाठी एक तुम्हाला सिंपल टेक्निक सांगतो. काय सिंपल टेक्निक बघा, ऑलवेज जे आपण ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यूज घेतले 5, तर हे टोटल जे डिमांड आहे तुमची त्या पर्टिक्युलर रो मध्ये तेवढी सेम पाहिजे. 5 5 बघा, इथं किती घेतले ब्रॅकेटमध्ये 1 2 व्हॅल्यूज घेतले. 2 + 6 8, बघा बेस व्हॅल्यू 8 झालेली आहे, मॅच झालेली आहे. आता इथं ब्रॅकेटमध्ये 3 घेतले 4 घेतले, 3 + 4 7, बेस व्हॅल्यू सेम मॅच झालेली आहे. तसंच इकडे बघा 14 घेतले, खाली 14 मॅच झालेले. हे तर डिमांड वाईज तुमचं मॅच झालं. तसं सप्लाय वाईज चेक करा. सप्लाय तुमचा बेस किती आहे 7 आहे, चलो. इथं किती आहे 9 आहे, इथं किती आहे 18 आहे, चलो. आता बघा 5 + 2 7 मॅच झालेला आहे. इथं 6 + 3 9 मॅच झालेला आहे आणि हे 4 + 14 18 मॅच झालेलं आहे. अशा प्रकारे हे आपण मॅचिंग आउट पण करू शकतो. आता बस सिम्पली काय करायचं, 19 × 5 30 × 2 8 × 4, सॉरी 8 × 6 आहे, 8 × 6 प्लस 15 × 3 प्लस 20 × 4 प्लस 25 × 14. करा टॅली, करा टॅली. 19 × 5 95, 30 × 2 60 प्लस 8 × 6 48 प्लस 15 × 3 45, 20 × 4 80 प्लस 25 × 14 करा 350. आता याची सगळ्याची बेरीज करा बघा, 95 प्लस 60 प्लस 48 प्लस 45 प्लस 80 प्लस 350 678. Therefore इथं लिहायचं, therefore the transportation cost is ₹678. ठीक आहे, फुल फॉर्म मध्ये लिहायचं, द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज रुपीज 678. अशा प्रकारे आपल्याला हे ट्रान्सपोर्टेशनचं प्रॉब्लेम असतं बघा. हे लास्ट इयरला पेपरला क्वेश्चन्स आलेला आहे. अशा प्रकारे सिम्प्लिफाईड वेने ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट शिकत असतो. बघा काय काय केलेलं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला याची ॲडिशन करायची, टोटल सप्लायची टोटल डिमांडची. ठीक आहे, 34 आले. त्यानंतर आपल्याला 2 कंडिशन्स लिहायचे. 2 कंडिशन्स आर टू बी सॅटिस्फाईड. वन इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ minimization, second is demand equal to supply. If demand is equal to supply, 34 is equal to 34, then the problem is balance problem. हे 2 स्टेटमेंट लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, पर्टिक्युलर ह्याच्यासाठी डिमांड सप्लाय मॅच करायची. इथं 7 आहे, इथं 5 आहे. पहिल्या प्रॉब्लेमला नॉर्थ वेस्ट आहे, म्हणजे ह्या पर्टिक्युलर बॉक्सपासून स्टार्ट करायचं आपल्याला. ठीक आहे, स्टार्ट केलं. ह्याला बघा डिमांड आहे 5, सप्लाय आहे 7, दोघांपैकी लोवेस्ट काय 5 आहे. चला 5 घेतलं, 5 - 5 0. असं कंटिन्युएशनमध्ये एक सप्लाय डिमांड घ्यायचं, दोन्ही पैकी लोवेस्ट घ्यायचं आपल्याला. दोन्हीपैकी लोवेस्ट घेऊन ते लोवेस्ट व्हॅल्यू दोन्ही सप्लाय डिमांडमधनं मायनस करायचे आणि आपल्याला असंच कॅरी ऑन करायचं. शेवटला आपली व्हॅल्यू सेम येते 14 14. हे क्रॅश आउट केलं 0 0 येतं. मग तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं. ॲडिशन जे नंबर व्हॅल्यूज घेतलेत आपण ते मॅच होतात का चेक करायचं. 6 + 2 8, 10 + 4 सॉरी 3 + 4 7, 14 14. अशा प्रकारे हे सप्लाय डिमांडचे मॅच करा, तुमचं आन्सर व्यवस्थित येत असतं आणि याला तुम्हाला 5/5 भेटतात. 5 मार्कचा प्रॉब्लेम आहे, 5 मिनिट्स लागतात, त्याच्या पलीकडे लागणार नाही. बघा असेच आपण मल्टिपल जे विषय आहेत आपले, डिसिजन सायन्स असो, फायनान्शियल मॅनेजमेंट असो, सगळे विषय आपण आपल्या ह्या स्वामी अकॅडमीमध्ये घेत असतो. आता डिसिजन सायन्सची बॅच हे 10 मार्चपासून स्टार्ट होत आहे. ठीक आहे, तुम्ही एनरोल नाही केलं असेल तर एनरोल करा फटाफट आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. जे फीस आहे आपली, ठीक आहे, 2 महिन्याची बॅच आहे, 3000 रुपीज फीस आहे. बट आपण डिस्काउंट दिलेलं आहे सध्या अर्ली एनरोलमेंटसाठी. तर 2000 पूर्ण सिस्टमॅटिक वेने तुम्ही डिसिजन सायन्स हा कंप्लीट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा प्रकारे डिसिजन सायन्स आपल्याला कंप्लीट करायचं आहे. एक्झाममध्ये मॅक्सिमम मार्क घ्यायचा असतील तर आजच कॉन्टॅक्ट करा ह्या नंबरला आणि आपली सीट बुक करा. असे इंटरॅक्टिव्ह वेने शिकत असतो आणि तुमचा डिसिजन सायन्स क्लिअर होईल एवढ्या अपेक्षेने मी तुम्हाला सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, डोंट डिले, जस्ट जॉईन अस. थँक्यू व्हेरी मच. आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नवीन प्रॉब्लेमसोबत. अशाच प्रकारे व्हिडिओ जर आवडत असतील लाईक करा, शेअर करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा सांगा की सबस्क्राईब करा. तर थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट सेशनला.